प्रसिद्ध मंदिरांमधून कथित दानपेटीतील देणगी चोरीच्या प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खळबळजनक आरोप केलेला आहे। सिद्धिविनायक मंदिरामध्ये तब्बल 18 कोटींची चोरी झाल्याचा आरोप ठाकरेंनी एका पत्राच्या आधारे केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्राच्या आधारे त्यांनी हा आरोप केला असून आता मंदिरांवरही विश्वास ठेवायचा की नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। ट्रस्टकडून पत्रामध्ये चौकशीची मागणी केली गेलेली आहे, मात्र त्यामध्ये चोरीचा उल्लेख नसल्याचं स्पष्टीकरण सदा सरवणकरांनी दिलं। प्रति माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, विषय सिद्धिविनायक मंदिर न्यास मधील दानपेटीतील चोरीबाबत वरिष्ठ पातळीवरती चौकशी करण्याबाबत। जिथे आपण श्रद्धेने जातो, जिथे दानपेटीमध्ये आपल्याकडे भाविक जातात आणि पैसे टाकतात, त्याचं कारण असतं ते धर्मासाठी म्हणून आपण असे टाकतो। हे असल्या चोऱ्या होत आहेत, ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत। हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जात आहेत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत। 1996 साली या महाराष्ट्राच्या युवकांकरता रोजगार निर्माण करून देण्याच्या दृष्टिकोनातून जी शिवउद्योग सेना स्थापन केली होती, मायकल जॅक्सनला बोलवलं होतं, मायकल जॅक्सनला नाचवलं होतं आणि त्या कार्यक्रमाच्या चॅरिटी इव्हेंटच्या आधारावरती पैसे जमा केले होते। त्या पैशांवरती किती मराठी तरुणांना त्यांनी उद्योगधंदे दिले, किती मराठी तरुणांना त्यांनी नोकऱ्या दिल्या, किती मराठी तरुणांचं त्यांनी स्किल डेव्हलपमेंट केलं, याचं उत्तर देऊ शकत नाहीत राज ठाकरे। माझी चॅलेंज आहे राज ठाकरेंना। काही गैरसमजाने समस्त महाराष्ट्राला एक माहिती दिली आणि त्यामध्ये सिद्धिविनायक न्यासाचे काही आमचे जे ट्रस्टी आहेत यांनी शासनाला एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये चौकशी करा अशा प्रकारची विनंती केली होती। आणि हा उल्लेख करताना नागरिकांमध्ये काही गैरसमज निर्माण झाल्याच्या भावना या निर्माण झाल्या आणि